गुटख्याची विक्री करतो तसेच गुरांची वाहतूक करतो। जर तुझ्यावर गुन्हा दाखल होऊ द्यायचा नसेल तर 30,000 रुपये दे, अन्यथा जेलमध्ये टाकेल, अशी पानटपरी चालकाला धमकी देणारा आझादनगर पोलीस ठाण्याचा कॉन्स्टेबल आणि त्याचा पंटर स्वतःच जेरबंद झाले असून लाचेचा दुसरा हप्ता स्वीकारताना एसीबीने धाड टाकत दोघांना ताब्यात घेतले आहे। ही कामगिरी धुळे एसीबीचे डॅशिंग डीवायएसपी अभिषेक पाटील यांच्या पथकाने केली आहे। मिळालेल्या माहितीनुसार मौलीगंज भागात पानटपरी चालकाला आझादनगर पोलीस ठाण्यामध्ये कार्यरत असलेला पोलीस कॉन्स्टेबल अझरुद्दीन शेख हा धमकावत होता। पानटपरीवर गुटखा विक्री करतो, त्यामुळे तुझ्यावर गुटखा विक्रीचा गुन्हा दाखल होईल, तसंच तुझ्या वाहनातून जनावरांची वाहतूक होत असल्याचं आम्हाला समजले, त्यावर कारवाई टाळण्यासाठी 30,000 रुपये दे अशी मागणी अझरुद्दीन शेख यांनी केली। या धमकीला घाबरत संबंधित पानटपरी चालकानं दिनांक 4 मे रोजी पारोळा रोड इथं अझरुद्दीन आणि त्याचा पंटर अब्दुल बासित अन्सारी यांना 17,000 रुपये दिले। त्यानंतर 5 मे रोजी अझरुद्दीन शेख यांना पानटपरी चालकाकडनं मोबाईलवरनं संपर्क करत उर्वरित 13,000 रुपये बासित अन्सारीकडे देण्याचं सांगितलं। मात्र पानटपरी चालकानं थेट धुळे एसीबीकडे तक्रार केली। एसीबीनं मौलवीगंज परिसरामध्ये सापळा रचला। तक्रारदाराच्या पानटपरीसमोर अझरुद्दीन शेख आणि पंटर अन्सारी हे 12,000ची लाच स्वीकारताना रंगेहात मिळून आले। त्यामुळे भ्रष्ट कॉन्स्टेबल अझरुद्दीन शेख आणि वासित अन्सारी यांच्या विरुद्ध आझादनगर पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सदरची कामगिरी एसीबीचे डीवायएसपी अभिषेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पीआय हेमंत बेंडाळे, रुपाली खांडवी तसंच राजन कदम, मुकेश अहिरे, मकरंद पाटील, प्रवीण मोरे, प्रशांत बागुल, रामदास वारेला, सुधीर मोरे आणि जगदीश बडगुजर यांच्या पथकानं केली आहे। आझादनगर पोलीस स्टेशन धुळे या ठिकाणी कार्यरत असलेले पोलीस कॉन्स्टेबल अझर शेख आणि एक त्यांचा खासगी पंटर अब्दुल बासित अन्सारी अशा दोघांना आज लाचलुचपत प्रतिबंधक विभाग धुळेच्या पथकाने 13,000 रुपयाची लाच रक्कम स्वीकारत असताना रंगेहात पकडलेला आहे। या प्रकरणामध्ये जे काही तक्रारदार आहे त्यांचं मौलवीगंज परिसरामध्ये पानाची दुकान आहे आणि या दुकानामध्ये गुटख्याची विक्री केली जाते असं त्यांच्यावर आरोप करून जर गुन्हा दाखल करायचा नसेल, होऊ द्यायचा नसेल किंवा कारवाई होऊ द्यायची नसेल तर त्याकरता 30,000 रुपये लाचेची मागणी यातील जे आरोपी लोकसेवक पोलीस कॉन्स्टेबल अझर शेख यांनी तक्रारदाराकडे केली होती आणि त्यापैकी ते 17,000 रुपये हे तक्रारदार यांनी दिनांक 5 मे रोजी त्यांना भीतीपोटी देऊन टाकले होते आणि उर्वरित जो 13,000 रुपये त्यांचे देणं बाकी होते त्या लाचेच्या मागणी संबंधाने तक्रार ही तक्रारदार यांनी एसीबी धुळे कार्यालयामध्ये येऊन दिली होती आणि त्यांच्या तक्रारीप्रमाणे ज्यावेळेला खात्री केली तेव्हा खाजगी पंटर आणि हे जे काही आरोपी लोकसेवक अझर शेख आहे यांच्याकडून लाचेची मागणी झाल्याची खात्री झाली आणि जी लाच रक्कम आहे जी रंगेहात स्वीकारत असताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या धुळे पथकाने त्यांना अटक केलेली आहे। या प्रकरणामध्ये आझादनगर पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा दाखल करण्याचं काम हे सध्या सुरू आहे। सर्व नागरिकांना विनंती आहे, कोणतेही शासकीय अधिकारी अथवा कर्मचाऱ्याने लाचेची मागणी केल्यास कृपया अँटी करप्शन ब्युरो धुळे कार्यालयाशी संपर्क साधावा। आमचा टोल फ्री क्रमांक 1064 यावर संपर्क करावा। धन्यवाद। NTV न्यूज मराठी, धुळे।